तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर आज आपण दोन मूवीचा रिव्ह्यू करणार आहेत. या दोन्ही पण तामिळ मूवीज आहेत. एक आहे ती झी5 वर रिलीज झाली आहे आणि दुसरी आहे ती अमेझॉन प्राईम वरती फक्त आणि फक्त तामिळ लँग्वेज मध्ये आहे. एक मूवी प्युअरली लव्ह स्टोरी आहे आणि दुसरी आहे ती पूर्णपणे सांगायचं म्हणलं तर फॅमिली ड्रामा आहे. चला तर पहिल्यांदा रिव्ह्यू करूया रसवंती या मूवीचा. कारण रसवंती ही जी मूवी आहे ही अमेझॉन प्राईम वरती अवेलेबल आहे फक्त आणि फक्त तामिळ लँग्वेज मध्ये आणि मी ती पाहिली आहे विथ इंग्लिश सबटायटल सोबत. त्याच्या स्टारकास्ट मध्ये आहेत अर्जुन दास आणि तान्या रविचंद्रन. कारण अर्जुन दासला तुम्ही ओळखीतच असता, कारण त्यांनी कमल हसनच्या विक्रम या सिनेमामध्ये काम केलं होतं आणि त्या माणसाचा आवाज म्हणजे काय टेरिफिक व्हॉइस आहे बाबा. कारण त्याचा जे आवाज आहे ना, तुम्ही ऐकला असेल भरपूर वेळेस, त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकला असेल किंवा कुठं कोणता अवॉर्ड घेते वेळेस ऐकला असेल. तसाच त्याचा आवाज ओरिजिनल तामिळ लँग्वेज मध्ये मी अमेझॉन प्राईम वरती त्याची मूवी रसवंती यामध्ये पाहिला. फिल्म पूर्णपणे 2 घंटे 27 मिनिटाची आहे आणि 2 घंटे 27 मिनिटातले तुम्हाला जवळपास 1 घंटा 40 ते 45 मिनिट एकदम स्लो वाटेल मूवी. आणि मूवीच्या लास्ट मध्ये एक ट्विस्ट आहे आणि ते ट्विस्ट पाहून तुम्हाला वाटेल की व्हायला हे काय झालं, कारण मूवी मध्ये असला मस्त ट्विस्ट येतो. कहाणी आहे अर्जुन दासची. कारण अर्जुन दास सध्याला एक डॉक्टर आहेत. ते एक चिकित्सक आहेत, रोग चिकित्सक आहेत. कारण कुणाला रोग असेल, पोटदुखी असेल, गुडघेदुखी असेल, काही असेल, जे सर्व काही त्याचा इलाज करतात आणि ते एका ठिकाणी राहतात. आता त्या ठिकाणाचं नाव तर मला माहित नाही, पण त्या ठिकाणी राहतात. एक बस येत असते आणि अर्जुन दास रस्त्याच्या साईडला थांबलेले असतात. त्या बसमध्ये एक मुलगी बसलेली असते जी भरपूर रडत असते. तिच्याकडे पाहून ते फक्त असं करतात, कारण डोळे पुस असं सांगतात. तेव्हापासून त्या मुलीला पण ते आवडतात आणि ती मुलगी एका रेस्टॉरंटमध्ये काम करण्यासाठी जाते. तर त्या ठिकाणी अर्जुन दासची आणि तिची भेट होते, दोघांमध्ये मैत्री होते. आणि अर्जुन दासचा एक पास्ट आहे ज्यामध्ये त्याची एक फुल लव्ह स्टोरी आहे. तुम्ही युट्यूब वरती एका शॉर्ट व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल की एक मुलगी आहे ज्याचे आई बाबा असे पुढे बसलात आणि मागं थांबून एका मुलावरती प्रेम करते आणि ती कसं करते ते तुम्ही पाहिलं असेल. तीच लव्ह स्टोरी आणि तीच मूवी आहे जी मी पाहिली आहे आज. त्यासोबतच एक पोलीसवाला आहे ज्याला मेंटली प्रॉब्लेम आहे, लहानपणापासूनच मेंटली प्रॉब्लेम आहे. आणि तो जेव्हा जेव्हा त्या मूवीमध्ये येतो, जेव्हा जेव्हा त्याचे सीन येतात, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये एवढे प्रश्न उठतात की हा नेमका करतोय काय मूवीमध्ये, याचा कॅरेक्टर काय आहे मूवीमध्ये आणि कशासाठी याला दाखवलं जातंय आणि ते का दाखवलं जातंय हे तुम्हाला जवळपास 1.5 घंटा संपल्यानंतर कळलं की नेमकं त्या पोलीसवाल्याचा रोल या मूवीमध्ये हाय काय आणि नेमका कशासाठी त्याला या मूवीमध्ये ठेवलंय आणि त्याचे जे एक्सप्रेशन असतील, त्याचं राहणं वागणं जे काय असेल ते सर्व काही एकदम नंबर 1 पणे तुम्हाला समजून जाईल 1.5 ते 1 घंटा 40 मिनिटानंतर. पोलीसवाल्याला असला रोग आहे की ते 2 माणसांना एक सोबत खुश कधीच पाहू शकत नाही. आणि अर्जुन दास आणि ज्याच्यावरती तो प्रेम करतो, कारण त्याचं सेकंड लव्ह असतंय, त्यावरती जे प्रेम करतंय त्या दोघांना अलग करण्याचा प्रयत्न हे पोलीसवाला करते. आणि हा पोलीसवाला त्यांना दोघांना अलग करण्याचा प्रयत्न का करतो हे देखील तुम्हाला मूवीमध्ये पाहायला मिळेल. आता ही मूवी हिंदीमध्ये तर अवेलेबल नाहीये, मी तर तामिळमध्येच विथ सबटायटल सोबत पाहिली, कारण सबटायटल काही वाचता वाचता थोडी लई मूवी तर म्हणजे बघायची राहून जाते. लव्ह स्टोरी आहे, थोडी स्लो आहे, पण एकदम मजा येईल तुम्हाला. 2 घंटे 27 मिनिट कवा निघून गेले पत्ताही लागणार नाही, कारण एवढी मस्त लव्ह स्टोरी आहे. जर आपल्या मराठी सिनेमामध्ये पाहायला गेलं तर सैराट हा मराठी सिनेमामध्ये आतापर्यंत बनलेला सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. आता रसवती हा सिनेमा सेम तसा आहे तर म्हणणार नाही मी, पण एक सॅटिस्फाईड सिनेमा आहे. मग शेवटी नेमकं अर्जुन दासच्या प्रेमाचं होतं काय आणि त्या मुलीसोबत काय होतं, अर्जुन दास सोबत काय होतं आणि अर्जुन दासचं सेकंड लव्ह कसं काय होतं हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला रसवती ही मूवी पाहावी लागेल. आता दुसरी मूवी आहे जी की झी5 वर अवेलेबल आहे, जिचं नाव आहे कुटुंबस्थान, ज्यामध्ये लीड रोल मध्ये आहेत माणिकंदन आणि सान्वी मेघना. कारण हा सिनेमा जबरदस्त फॅमिली ड्रामा आहे. या सिनेमामध्ये एका फेल माणसाची कहाणी आहे जो जीवनामध्ये भरपूर काही करायचा प्रयत्न करतो पण सक्सेस होत नाही. असा एक माणूस आहे जो की शिकलेला आहे, सवरलेला आहे, एका ठिकाणी काम पण करतो, पण त्याचा असा इगो आहे की मी कुणापुढे झुकणार नाही, कुणापुढे वाकणार नाही, असा इगो त्याच्यामध्ये भरपूर आहे. आणि त्या युगोमुळे त्याची पहिली नोकरी जाते आणि नोकरी जाऊन जवळपास 2 महिने होतात आणि तो घरच्यांना किंवा त्याच्या बायकोला किंवा आईवडिलांना कुणाला सांगत नाही की माझी नोकरी गेलेली आहे. एकूण व्याज घेतो, एखाद्या ऍपवरून लोन घेतो, लोन घेऊन 20,000चं लोन 30,000ला भरतो आणि अशा गोष्टी मला वाटते आपल्यासोबत होत असतील. आणि असं करून तो 2 महिने काढतो. 2 महिने काढल्यानंतर दुसऱ्या एका शीटकून उधार घेतो, पुन्हा तिसऱ्या एका शीटकून उधार घेतो, चौथ्या एका शीटकून उधार घेतो. नंतर धंदाही चालू करतोय पण तो धंदा देखील त्याचा फेल होतो. त्यानं बेकरी चालू केलेली असते, त्याच्या समोरच एक मस्त आणि मोठी बेकरी
टाकली जाते, त्यामुळे याची जी बेकरी आहे ती पूर्णपणे फेल जाते. मग त्यामध्ये त्याची आई असेल, वडील असतील, त्याची बहीण असेल, त्याची पत्नी असेल, हे सर्वजण त्याला टोमणे मारायला लागतात, कारण तू काहीच कमवत नाहीस, तू फेल माणूस आहेस. आणि अशा भरपूर गोष्टी त्याच्यासोबत होतात, ज्यामध्ये हा सिनेमा पाहते वेळेस तुम्हालाही वाटेल की आपल्यासोबतही असंच काहीतरी होत आहे, कारण त्याच्यामध्ये त्याचे काही असे डायलॉग आहेत जे मिनिंगफुल आहेत आणि ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या जीवनावरती नक्की पडेल. कारण त्यामध्ये तो म्हणतो, हा पैसा फक्त सर्वांना पाहिजे आणि हा पैसा जर नसेल माझ्यापाशी तर माझी किंमत काहीच नाहीये, कारण मी एवढा कमवतो, एवढा बेजार होतो, पण माझी किंमत कोणीच करत नाही. ना आई करते, ना वडील करतात, ना पत्नी करते, ना बहीण करते आणि नाही त्याचे भाऊजी करतात. अशा भरपूर काही गोष्टी तो सर्वांच्या समोर बोलतो आणि एवढा रडतो, मनातून रडतो तो माणूस. आणि असं रडणं नेमकं तुम्हाला पण येईल, जेव्हा तुमची किंमत न करता तुम्ही जे कमवताय पैसे त्याचीच किंमत तुमची पूर्णपणे फॅमिली करते आणि पैसा आहे म्हणूनच तुमची किंमत आहे, ही गोष्ट देखील हा सिनेमा तुम्हाला समजून सांगतो. आणि हा सिनेमा देखील 2 घंटे 27 मिनिटाचाच आहे. आणि हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही म्हणताल की पहिला खरंच नेमकी किंमत घरचे माझी करतात की माझ्या पैशाची करतात, असा विचार तुमच्या मनामध्ये येईल आणि तुमच्या मनातून अशा शंका नक्की येतील. आणि तुम्ही असा ट्राय करून पहा स्वतःच्या घरामध्ये, एखाद्या वेळेस पैसे न देऊन बघा स्वतःच्या घरामध्ये, तेव्हा कळेल तुम्हाला की तुमची किंमत आहे की त्या पैशाची किंमत आहे तुम्ही कमवताय त्या. कारण या मूवीमध्ये ती गोष्ट ना एकदम नंबर 1 आणि मस्तपणे समजून सांगितली आहे. जर तुमच्यापाशी टाइम असेल तर झी5 वर जा आणि हा सिनेमा हिंदीमध्ये अवेलेबल आहे. आणि हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही नक्की सरप्राईज होताल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि तुम्ही त्या सिनेमासोबत कनेक्ट देखील होताल, कारण हा सिनेमा तुमचं जसं रोजचं जीवन चलत आहे त्याचप्रमाणे हा सिनेमा देखील तुम्हाला दिसून येईल. रसवंती हा सिनेमा एक लव्ह स्टोरी सिनेमा आहे, ज्यामध्ये फॅमिली ड्रामा नाहीये. आणि दुसरीकडे आहे हा कुटुंबस्थान. हा सिनेमा 1 नंबर आहे. आणि तुम्ही जर पाहिला असेल किंवा रसवंती मूवी ही पाहिली असेल, तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. हा माझा मराठी रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही आवडला असेल, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि तुमच्या आपल्या बालाजी फिल्मवाला चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया अशाच एखाद्या नवीन मूवी सोबत आणि स्पेशल फक्त आणि फक्त मराठी रिव्ह्यू मध्येच. कारण यापुढे मी थोडा हिंदी रिव्ह्यू थोडा कमीच करण, प्रत्येक सिनेमाचा मी मराठी रिव्ह्यूच करणार आहे. कारण मी भरपूर व्हिडिओ बनवून पाहिले, हिंदीमध्ये भरपूर व्हिडिओ पाहिले बनवून, पण एकालाही रिस्पॉन्स चांगला भेटत नाहीये. त्यामुळे आता मी ठरवलंय, मी स्वतः महाराष्ट्रामधला आहे त्यामुळे मी देखील फक्त आणि फक्त मराठीमध्येच रिव्ह्यू करणार. कारण मी हिंदीमध्ये आता रिव्ह्यू भरपूर कमी करेल, एखादी वेळेस केव्हा तरी करेन, पण कंटिन्युअसली मी आता मराठीमध्येच रिव्ह्यू करणार आहे आणि करून पाहणार आहे. व्हिडिओ चालतात नाही चालतात, रिस्पॉन्स कसा येतो कसा नाही. जर आला चांगला रिस्पॉन्स तर कंटिन्यू मराठीमध्ये रिव्ह्यू करणार आहे, आणि जर नाही आला रिस्पॉन्स तर हिंदी मराठी माझ्या मनावरती जसं करा वाटेल तसं मी रिव्ह्यू करणार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.